नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद माने आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम चर्चासत्र. मला माझ्या जवळचे आणि माझ्यासाठी ज्यांना काही वाटतं, ज्यांना वाटतं की नाही माझ्यावर प्रेम आहे, अशा बऱ्याच जणांचे मला कित्येक दिवसापासून फोन येत होते किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर ते विचारायचे, अरे बाबा तू आहेस कुठे, तू दिसत का नाही? याच्या आधी इतका ऍक्टिव्ह होतास पण आता कुठे दिसत नाही. आज अशा माझ्या मित्रांसाठी, माझ्या हितचिंतकांसाठी मी पुन्हा ऍक्टिव्ह होत आहे. आजचा विषय खरंच खूप खास आहे. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. असं असं एक म्हण म्हणा किंवा वाक्प्रचार म्हणा, तो आपल्या मराठी संस्कृती म्हणा किंवा मराठी भाषेत आहे. अति तिथे माती. आणि हा विषयच खास आहे. आपले संस्कार, आपल्या म्हणी, आपलं कल्चर इतकं समृद्ध आहे ना की आपल्याला दुसऱ्या कुठेच बघायची गरज नाही. आजचा विषय अति तिथे माती हा का घेतला, तर त्याचंही खास कारण आहे. कारण कित्येक कित्येक नाही कित्येक म्हणजे खूप होतं, परंतु काही दिवसापासून सोशल मीडिया म्हणा किंवा कुठे एक विषय खूप गाजतोय. त्यामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया किंवा उद्रेक होताना बघतोय. तो विषय म्हणजे पांढऱ्या पट्ट्या. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठला विषय आणि कुठल्या संदर्भात मी बोलतोय. आज मी या विषयावर खास करून का बोलतोय, असा अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल. आपण आपल्या आयुष्यात जेव्हा एखाद्याला आदर्श किंवा नेता का मानतो, तर आपले विचार, आपलं ट्युनिंग त्याच्याशी जोडलं गेलेलं असतं. आज हा विषय घेण्याचं कारण की मी सोशल मीडियावर बघतोय की पद्धतशीरपणे या विषय घेऊन त्याच्या मागे
काड्या ओढण्याचं काम अनेक प्रसिद्धी माध्यम म्हणा किंवा काही मंडळी पद्धतशीरपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज हा विषय खास करून जैन विरुद्ध मराठी या अनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल होतो. माझी दोन्ही बाजूंना विनंती आहे की त्यांनी एक संयमित भूमिका घेऊन हा वाद शक्यतो निस्तरावा. कारण गेल्या कित्येक दिवसापासून एक भूमिका सातत्याने माझ्या किंवा माझ्या नजरेत आहे आणि मी या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणामध्ये माझी रुची आहे, कारण एक प्रकारे टार्गेट करून मराठी आणि जैन हा वाद चिघळवण्याचा प्रयत्न प्रसार माध्यम, न्यूज चॅनल यांच्या मार्फत होत आहे. आज माझ्या वयाची, आज मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला माझ्या लहानपणापासून मी कधीही वाद बघितले नव्हते. पद्धतशीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांना कशा प्रकारे ह्याच्यात टार्गेट करण्यात येईल याचं षडयंत्र खूप शिताफीने विणलेलं आहे. आणि हा दुसरा अटेम्प्ट, म्हणजे दुसरा प्रयोग आहे. पहिला प्रयोग कधी होता तर इलेक्शन पूर्व दादरला कबूतर खाण्याचा विषय उचलला गेला निवडणुकीच्या आधी. कारण समोरच्यांना माहित होतं यात उडी कोण मारणार आणि निवडणुकीच्या
आधी हा विषय उचलला गेला आणि पद्धतशीरपणे त्याच्यानंतर पुन्हा हा विषय पुन्हा उचलला गेला. जैन सफेद पट्टीवरून जो वाद चालू आहे ना, आज जैन धर्मीय हे सुद्धा हिंदूच आहेत, पण गोवलय कोणाला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती आक्रमक होणार. आणि आजकाल तर म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करणं कमी आणि सोशल मीडियावर चमकणे जास्त. आम्ही सोशल मीडियावर आलो की आमचा पक्ष वाढला. हीच भावना सर्वांची. आणि सर्वांची म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामध्ये क्षमता नाही अशा लोकांची आज मला मत का देत नाहीत ह्याचा विचार करायची कोणालाही काळजी नाही. आणि माझं दोन्ही पक्षांना सांगणं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. जैन समाज याच्या आधी सुद्धा गुण्या गोविंदाने या मुंबईत या महाराष्ट्रात राहत होता. ना त्यांना मराठी माणसाने कधी दुखवलं ना जैनाने दुखवलं. आपल्यामध्ये आपली संस्कृती एवढी प्रगाढ आणि प्रगल्भ आहे. मी सध्या इतर सर्व गोष्टींपासून लांब आहे, कुठे जात नाही, भेटत नाही, परंतु मी रामायण आणि महाभारत या दोन गोष्टी वाचण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि मला आजच्या काळात त्याची उत्तरं सर्व त्याच्यातून मिळत आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये एक कल्पना आहे, मायावी राक्षस. माझ्या पिढीतल्या अनेकांनी त्या गोष्टी ऐकल्या असतील आणि त्याचा वाचल्या असतील. असे मायावी राक्षस आपल्या समोर उभे केले जातात. तसाच प्रकार या सर्व गोष्टीमध्ये दिसणार. आपल्याला दाखवताना आम्ही सोज्वळ, आम्ही खूप चांगले, आम्ही तुमच्याच बाजूचे, परंतु कधी केसाने गळा कापतील हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. तसाच काहीसा प्रकार ह्या पद्धतीत झालाय. विषय बरेच बोलण्यासारखे, परंतु आज माझं दोन्ही म्हणजे जैन समाज असो किंवा आज सोशल मीडिया किंवा बातम्यांमध्ये मी बघताना फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टार्गेट करताना बघतो. कशा प्रकारे ते विरोध करतायत, कशा प्रकारे जैन साधू मनसेला विरोध करतायत. शेवटी आपण एकच आहोत. अति तिथे माती याचा मागचा मेन उद्देश आहे तो तुम्ही लक्षात घ्या. याच्या आधी जैन समाजाने सुद्धा या गोष्टी लक्षात घ्याव्यात. आज 2026 आणि माझा जन्म
1962 इतक्या वर्षात कधी मी सफेद पट्ट्या बघितल्या नाहीत. आत्ताच का गरज पडली? कुठेतरी जैन समाजाने सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी. का आणि कशासाठी सफेद पट्ट्या पाहिजे? अनेक जैन साध्वींना मी स्वतः किंवा अनेकांनी आपल्या लोकांनी बघितलंय अनवाणी हायवेला किंवा पुढे शहरामध्ये चालत जाताना बघितलंय. हे चोचले करणारे जे कोण असतील आणि समाजामध्ये ते तेढ निर्माण करतात, यांना मायावी राक्षस बोललं जातं. आणि ज्या माणसाने हा प्रकार सोशल मीडियावर टाकला त्याला ना जैन समाजाची पडली आहे, ना हिंदू समाजाची पडली आहे, ना कोणाची पडली. तो इन्फ्लुएन्सर आहे, त्याला फक्त त्याची कमाई कशा पद्धतीने वाढेल, त्याचं नाव कसं होईल याची काळजी आहे. तुमची आमची काळजी नाही. अहिंसा अहिंसा किती करायची याला सुद्धा काही मर्यादा असतात. आज तुम्ही ज्या प्रकारे इथे वावरताय ते प्रकार जिथे तुमची विचारधारा कोण विचारात घेत नाही तिथे करू शकता? याचं उत्तर नाही. अतिरेक अहिंसेचा केला तर त्यात तुम्ही स्वतः नष्ट व्हाल. आज हुतात्मा चौकामध्ये जे आता बडबडतायत ना, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राज ठाकरे साहेब यांना जे उद्देशाचे डोस पाचतायत ना, ते सुद्धा तोंड लपवून बियात बसले होते. आज का बोलतायत? कारण कुठे काहीतरी चुकतंय याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्या नेतृत्वाने केला पाहिजे. आणि इतिहासामध्ये रमायची गरज नाही. आज मी जर सांगितलं ना, माझी 100 एकर जमीन होती गावाला, आम्ही ह्याच्यात राहायचो, पण आज काय परिस्थिती? आज वर्तमानात आपल्याकडे बाळासाहेब नाहीत. याची जाणीव मला आहे. माझ्या घरामध्ये सगळं वातावरण काँग्रेस असताना सुद्धा लहान वयात मला बाळकडू बाळासाहेबांकडून मिळालं. आणि आज योगायोगाने बाळासाहेबांचे वारसदार राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सुद्धा. आज हे तळमळीने मी बोलतोय. मला कुठलं पद नको, कुठली अपेक्षा नाही, कारण मी स्वघोषित रिटायरमेंट घेतली. कारण नवीन येणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. मी अलिप्त होऊन हा विषय आज तुमच्या समोर मांडतोय. कुठेतरी आपली गाडी परत रुळावर यावी
यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे साहेब. साहेबांचे विचार घेऊन, म्हणजे बाळासाहेबांचे विचार घेऊन नरेंद्र मोदी मोठे झाले. त्यांचे विचार घेऊन योगी आदित्यनाथ मोठे झाले. आणि त्या विचारावर चालत आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा सुद्धा आज पूर्ण देशामध्ये लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आणि ताजं उदाहरण बंगालचे मुख्यमंत्री आपल्या समोर आहे. आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात साहेब. आज साहेबांची विचारधारा घेऊन ते सर्व भारताचं नेतृत्व करतात. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. परंतु आज आपण इतिहासापासून खूप शिकण्याची गरज आहे. हा विषय मी खास करून का मांडतोय. तुमच्यामध्ये क्षमता आहे. आपली क्षमता ओळखा. एक राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रासाठी समर्पित विपक्षाची या देशाला गरज आहे साहेब. मतदार हा विचारधारेशी एकनिष्ठ असतो. कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ असतो. मतदार हा खरा राजा आहे. आणि मतदार कुठल्या भूमिकेतून मतदान करतो. आपल्या बाजूला चार टाळकी आपल्या कानामध्ये घालतात ना, त्याच्यापेक्षा मतदार काय विचार करतो ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आज विरोधी पक्ष याची नाळ संपूर्ण मतदारांपासून तुटलेली आहे साहेब. आणि हा खूप अपेक्षा होत्या, आहेत सुद्धा अजून, पण कुठेतरी आपण भरकटतोय का याचा विचार आपण सर्वांनी करावा. आणि फाजील आपण वैयक्तिक म्हणा किंवा कुठली अशा प्रकारचे कार्य करू नये. जैन समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे. ज्या प्रकारे हा वाद महाराष्ट्रात चिघळवण्याचा प्रयत्न चालू आहे. मला लहानपणीची एक गोष्ट आठवते की अर्थात ते राजकारण आहे. राजकारण आपण राजकारणात आहोत तर राजकारण तर खेळलंच पाहिजे. या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. समोरचा पक्ष त्यांच्या हिशोबाने राजकारण खेळतो. भारतीय जनता पक्ष खेळतो. ते लहानपणची एक गोष्ट आठवते साहेब, किंवा लोकां सगळ्यांना सांगतोय की एक लोण्याचा गोळा दोन उंदरांनी घेऊन येतात. आता त्याची वाटणी कशी करायची
तर बनवतात मांजरीला की बाबा तू वाटणी करून दे, तराजू घेतात, तागडी काय म्हणतात त्याला घेतात आणि ती मांजर आपली घेते, एकात मोठा टाकते एकात छोटा टाकते, मग ते इकडचं पाळलं तिकडचं पाळायचं, मग त्यातला थोडं खाते. असं करता करता त्या उंदरांना हाती काही लागत नाही. या ज्या कथा आपल्या पूर्वजांनी सांगितल्या याच्यामध्ये त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. भारतीय जनता पक्षाची नियत वाईट नाही. राष्ट्र प्रथम या नीतीवरती चाल. आता त्यांची बाजू घेतली की लगेच मोदी मीडिया म्हणून टाकायचं झालं, आमची ड्युटी संपली. आमचे कार्यकर्ते लगेच त्याच्या मागे हात धुवून लागतात. जाऊ दे, बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु आज दोन्ही बाजूंना मी सांगतो की जैन समाज असो मराठी असो की त्यांनी एक सोपस्कर भूमिका घ्यावी. ह्याच्या आधी कधी सफेद पट्ट्या मी माझ्या आयुष्यात बघितल्या नाही, परंतु हे मायावी जे राक्षस आहे ना, ते तुम्हाला सांगतात नाही सफेद पट्टी मैं चलूंगा. तो तुमच्या धर्मातून सुद्धा त्या गोष्टीला विरोध झाला पाहिजे का? आजही अनेक साधूंना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय की जे अनवाणी बिना चपलेचे चाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला हा विषय आणि हा कसा वाटला हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढं बोलून हा विषय थांबवतो. पुन्हा येईल नवीन विषय घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.